मनुष्य जेव्हा दुःखाच्या, एकटेपणाच्या, तणावाच्या किंवा त्याच्यावर अन्याय झाल्यावर ह्या सगळ्या संकटांमध्ये तो अडकतो, तेव्हा त्याच्या अंतःकरणात पहिला प्रश्न येतो की देव आहे का? व्हिडिओ थोडासा इथे पॉज करा आणि मला कमेंटमध्ये पहिले तुम्ही सांगा की असा प्रश्न तुमच्या अंतःकरणात जन्माला आला आहे का? तुमचे प्रश्न पाहून मला बरं वाटतं की तुम्ही व्हिडिओ बघताय आणि तुम्ही माझ्याशी संपर्क साधताय आणि मग तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचं काम मी करत असतो. हा प्रश्न जो तुमच्या अंतःकरणात जन्माला येतो, तो बाहेरच्या जगाबद्दल नसून तुमच्या स्वतःच्या अंतरंगातला जो संभ्रम आहे त्याबद्दल हा प्रश्न असतो. देव अस्तित्वात आहे की नाही? आता देवाचं अस्तित्व हा तुम्हा एकट्याला प्रश्न पडलेला नाही, तर याबद्दलचा वाद शास्त्र, तत्वज्ञान, विज्ञान यांच्यामध्ये पण आढळून येतो. आणि हा वाद तिथे देखील संपत नाही, कारण देव हा काही बाहेरील वस्तू नाही, तर तो आहे अनुभव. अनुभवाला तर्काची सिद्धता लागत नसते. ज्याने ती दैवी शक्ती अनुभवली तो प्रमाण. उपनिषद जर तुम्ही वाचली असतील तर उपनिषद म्हणतात, देवाला तर्काच्या दारातून भेटता येत नाही. मन जेव्हा नम्रतेत झुकते तेव्हा अस्तित्वाची पहिली झलक दिसते आणि तेव्हा देव आहे किंवा नाही हे कळतं. हा प्रश्न वास्तवात कधीही देवाबद्दल नसतो, तर तो माणसाच्या स्वतःच्या आध्यात्मिक अनुभवाबद्दल असतो. तो अध्यात्मामध्ये किती मॅच्युअर झालाय, किती परिपक्व झालाय त्या संदर्भात असतो. आणि मग तुमच्या अंतरंगात पुढचा प्रश्न जन्म घेतो, तो म्हणजे मग देव कुठे आहे? मंदिरं, मूर्ती, तीर्थक्षेत्र, नदी, आकाश, पर्वत सगळीकडे आपण देव शोधत राहतो. पण आपलं शास्त्र स्पष्टपणे सांगते, अंतर्बहिश्च तत्सर्वं व्याप नारायण स्थिती. तो आतही तिथेच आहे आणि बाहेरही तिथेच आहे. देव म्हणजे स्थान नाही, देव म्हणजे चैतन्याची उपस्थिती. बाहेर तो सूर्याच्या प्रकाशात आहे, पडणाऱ्या पावसाच्या थेंबात देखील आहे, तसेच निसर्गाच्या नादात देखील आहे. पण सर्वात महत्त्वाचं, तो आपल्या हृदयात आहे. तुमच्या शरीरात नाही, पण त्या शरीराला चालवणारं जे चैतन्य आहे त्यात आहे. आणि जेव्हा तुमचं मन शांत होतं तेव्हा अंतरंगात जाणवणारी सौम्य शांतता, प्रकाशासारखी जी ऊर्जा तिथं असते, तो म्हणजे देवाचा पहिला दरवाजा असतो. देव कधीच बाहेरील वस्तू नसतो, तर तो अनुभूतीचा स्वरूप आहे. आणि म्हणूनच आपले जगद्गुरू तुकोबाराया म्हणतात, देह हा देवाचे मंदिर आहे. देवाच्या उपस्थितीसाठी आपल्याला स्थळ बदलण्याची गरज नसते बाळांनो. मनाची अवस्था बदलली की देव स्वतः प्रगट होतो. पण तरीही अनेकदा मनामध्ये वेदना उसळून जाते, देव मला का भेटत नाही? हा प्रश्न अत्यंत मानवी आणि अत्यंत पवित्र आहे. प्रत्येकाला वाटतं की त्याला देखील देवानं दर्शन द्यावं. आता देव न भेटण्याचं कारण हा देवाचा अभाव नसतो बाळांनो, तर आपल्या मनातील अडथळे, आपल्या मनातल्या देवाबद्दलच्या असणाऱ्या अपेक्षा आणि आपल्या अंतरंगात जो आवाज असतो त्यांचा तो आवाज असतो. देव हा प्रकाशासारखा असतो, पण आपल्या घराच्या खिडकीला जर आपण पडदे जाड लावलेले असतील तर तो प्रकाश घरात येणारच नाही. आता आपल्या
आयुष्याचं म्हणायला गेलं तर हे पडदे कुठले? तर अहंकार, राग, दुसऱ्यावर जळणं, तक्रार, दुःखातही हट्ट करणं, मनाचा असंतोषपणा, भीती किंवा इतरांशी केलेली तुलना आणि मीपणाची भावना. माणूस देवाला आपल्या अपेक्षानुसार भेटावा अशी इच्छा मनात ठेवतो. पण देव हा काही तुमच्या अपेक्षेचा गुलाम नाही. अरे तो तर राजा आहे, सत्याचा राजा आहे. ज्या दिवशी मन त्या हट्टातनं मुक्त होतं, त्या आग्रहातून मुक्त होतं आणि जसं आहे तसं स्वीकारतं, त्या क्षणापासूनच देव तुमच्या समोर प्रगट होण्यास सुरुवात होते. आता देव न भेटण्याचं आणखी एक कारण म्हणजे बाहेरच्या आवाजांनी मन आपलं भरलेलं असणं. सततची चिंता, कामाचा ताण, नात्यांमध्ये कटुता, नात्यांमध्ये होणारी भांडणं, भविष्यात काय होईल याची भीती, भूतकाळात झालेल्या जखमा, ह्या सर्वांचा गोंधळ इतका मोठा असतो की देवाच्या शांत आवाजाला आपल्या अंतरंगात जागाच मिळत नाही. देवाचा अनुभव हा मग त्याच्यामुळे कधी घेताच येत नाही. देवाचा अनुभव लक्षात येतो आणि तो प्राप्त करण्यासाठी आवश्यक असते ती श्रद्धा, शांतता आणि आपल्या मनातला शुद्ध स्पर्श. देव भेटतो, पण तेव्हा भेटतो जेव्हा माणूस स्वतःला भेटतो. कारण देव वेगळा कुणी नाही. देव म्हणजे शुद्ध, सात्विक, शांत अशी चेतना जी प्रत्येकाच्या अंतःकरणात समान प्रमाणात आहे. पण अनेकांच्या जीवनात ती शांतता, सात्विकता संकटांच्या धुळीत झाकलेली आहे. देव मिळण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नसते. आपल्या मनातला प्रवास सुरू झाला की देवाचा पत्ता आपोआपच सापडतो. जेव्हा आपण कोणाला क्षमा करतो, जेव्हा आपण कोणाला हसवतो, जेव्हा आपण सेवा करतो, जेव्हा आपण खऱ्याचा मार्ग धरतो, जेव्हा आपल्या मनातला अहंकार पूर्णपणे निघून जातो, अनेक संकट आल्यानंतरही जेव्हा आपण सहनशीलतेनं वागतो, शांततेनं वागतो, तेव्हा देव आपल्यासोबत आपोआपच तिथं प्रगट व्हायला सुरुवात होते. आता देव म्हणजे बाहेरील कुठलीही मूर्ती नाही, तर देव म्हणजे आपलंच खरं स्वरूप असतं, आपल्या अंतरंगातली शक्ती असते. पण आपण स्वतःपासूनच दूर जातो. देवाला शोधायचे असेल तर डोळे बंद करू नका, मनाचा दरवाजा उघडा. देवाला भेटायचे असेल तर प्रश्न विचारू नका, शांत बना. कारण देव शब्दात कधीही सापडत नाहीत. ते अनुभवानेच तुम्हाला उलगडतील. आणि ज्या दिवशी तुम्हाला जाणवेल की देव ताऱ्यात नाही, देव तुमच्या श्वासात आहे, आपल्या विचारांच्या पवित्रतेत आहे आणि आपण जी चांगली कृती करतोय त्या कृतीत आहे, तेव्हा तुम्हाला कळेल की देव तुमच्यापासून कधीही दूर नव्हता. आपण देवांपासून दूर होतो.